अतीते नाव भूतांते पर गयतीते नाव भूतांते गयतीते नाव भूतांते पर गयतीते नाव भूतांते पर जयतीते नाव भूतांते पर जयतीते नाव जयतीते नाव भूतांते पर जयतीते नाव भूतांते पर
पालनाणिक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासई आटी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताच्या संजग्रवादाने कसे करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रहला धलो पावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करुग्रनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाचे आत्मदा वाक्षित्ती पाविचे सहदातीच्या चरणवता दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनदया माहि दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीच ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माहि दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली भोपड्या बोला ज्ञानी मृण्या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल तिचे नाव भूतांचे पालनाणिक निर्दळण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा संतांच्या भाषेत मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी पायावरी वारकरी संतांच्या जमलेल्या सर्व वारकरी बांधवांना मनोभावे वंदन करतो. आपलं पहिलं भाग्य आहे नरदेह मिळाला, पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला, पुन्हा भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला, पुन्हा भाग्य आहे साधू संतांच्या नंतर मिळाला. बडे भाग मानुष तनु पावा, नरतन समनहि कवनहि देहि, जीव चराचर जाचन तेहि, सर्ग नरग पपिरग निशानी, ज्ञान विराग भक्ती शुभ देनी. बडे भाग मानुष तनु पावा, पहिलं भाग्य आहे नरदेह मिळाला. पण हा देह जर परदेशात मिळाला असता तर तो भाग्याचा ठरला नसता.
भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. भारतात मिळाला हे परम भाग्य आहे. त्यात महाराष्ट्रात मिळाला की दुधात साखर आहे. एक महाराष्ट्र सोडला तर हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व कळणार नाही. तीर्थयात्रेच्या निमित्तानं माणसं जातात, अवश्य जावं. आणि तिथं गेल्यानंतर बरोबर ओळखतात ते पुजारी हे महाराष्ट्रातले भाविक आहे की पडदा पाडलात. रुको भगवान सो रहे हैं. विनवणी करतात जी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, दर्शन करना है, कुछ करो, 50 रुपये निकालो. प्रत्येकी 50 रुपयाची नोट दिली की पडदा बाजूला सारला. करा दर्शन, झाला देव जागा. 50 रुपयात जागा, नाही दिले 50 तर झोपला देव. तरी 50 फुटाहून दर्शन. मग महाराष्ट्राच्या आमच्या वारकऱ्यांना वाटतं इतक्या लांबून घरदार सोडून एवढे पैसे खर्च करून इथपर्यंत आलो तरी 50 फुटाहून दर्शन. मग आमचा महाराष्ट्राचा विठोबा नाही का बरा? आषाढी वारीला माऊलीच्या पालखी सोहळ्यात जर्मनच्या ताटात आमटी भात खात, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पीत, एक नया पैसा खर्च नाही. आणि पंढरपुरात गेल्यावर देवबापाच्या पायावर डोकं. त्याचे पाय घाला मिठे, त्याचे पाय घाला. बोलने घे जग जेठे, बोलने घे जग जे. भावा एकासाठी, भावा एकासाठी. बांधावा हे आपुल्या, बांधावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, 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 त्याचे पायी घाला, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला. बोलने गे जगदेची, बोलने गे जगदेची. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. आंधावा हे आपुला, आंधावा हे आपुला, आंधावा हे आपुला, आंधावा हे आपुला. त्याचे पायी घाला मिठी, 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 त्याचे पायी घाला मिठी. त्याचे पायी घाला मिठी. एकमेव दैवत आहे आम्हा वारकऱ्यांचं की ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं. आणि म्हणून पांडुरंगासारखा देव नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवतासारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकारामासारखे संत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. विठ्ठल आणि म्हणून तुकोबाराला सुद्धा स्वतःला धन्यता देताना हा शब्द वापरावा लागला. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, झालो, दास धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. नुसता जन्म झाला महत्वाचं नाही, जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर दास विठोबाचे झालो.
आणि म्हणून ही आमची वारकरी संप्रदायाची परंपरा आताची नाही, अनादी परंपरा आहे, अनादी परंपरा. पूर्वी सुद्धा शुकाचार्य कीर्तन करीत असे. शुकाचार्य. मग काहींना प्रश्न पडतो, कीर्तन म्हटलं की तिथं टाळकरी कोणते होते, मग चाल म्हणायला कोण होतं, मृदंग वाजवायला कोण, सगळा उल्लेख आलेला आहे. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुररसिस्वर कुशलतया राग करता अर्जुन भूतींद्र वादी मृदंगम जय जयकार कीर्तन दे कुमार यत्ताग्रे भाव वक्ता सरसरतनया व्यास पुत्रो बभूव. व्यासांचे पुत्र शुकाचार्य आणि शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हादजीकडे ताल धरायचं काम होतं. उद्धव कांशधारी, उद्धवजीकडे झांज वाजवायचं काम. वीणाधारी सुरर्षीस्वर कुशलतया, स्वराचं ज्ञान असल्यामुळे नारदाकडे वीणा. राग करता अर्जुनोभूत, राग रागिणी गाण्याचं काम अर्जुनाकडे होतं. इंद्रवादीन मृदंगम, देवाचा राजा इंद्र पखवाद वाजवायला. सनत कुमार जयघोष करायला. राजा जनकासारखे श्रोते कीर्तन ऐकायला. आणि शुकाचार्य कीर्तनाला. पूर्वीची परंपरा अगदी तसंच आहे. पहा आता सुद्धा प्रल्हादासारखे ताल धरणारे आहे, उद्धवासारखे टाळकरी आहे, नारदासारखे विनेकरी आहे, अर्जुनासारखे राग रागिणी गाणारे आहे. दुर्दैव त्या शुकाचार्याचं एकच इंद्र पखवादाला, इथं 295 इंद्र पखवाद वाजवायला. राजा जनकासारखे चाणाक्षे श्रोते आहे, कोणी एवढीच आहे कीर्तनकार शुकाचार्य नाही. पण ह्या अर्धा तास भागवण मी 8च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला आज मुंबापुरीमध्ये पंढरपुरी, बस पंढरपुरासारखं अख्खा दिवस वातावरण अख्खं पंढरपूर असल्यासारखं वाटत होतं. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. राष्ट्र कसं चालवावं याकरिता पूर्वीचे राजे लोक साधू संतांच्याकडे जात असत. राज्य कसं चालवावं ही विचारण्यासाठी. राजा कसा असावा याचं सुद्धा उत्तर रामायणामध्ये आहे. राजा मुखासारखा असावा, मुखासारखा. आणि म्हणून मुख शब्द आहे कुठे. गावाचा प्रमुख असेल तरी तिथे मुख शब्द येतो. गाव प्रमुख, कुटुंब प्रमुख, तालुका प्रमुख, देश प्रमुख, मुख शब्द लागतो. मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. राजा मुखासारखा असावा म्हणजे खाणारा असावा, जरूर असावा खाणारा. पण पुढचं लक्षात घ्या, मुख हे मुखासाठी खात नसतं, शरीरासाठी खात. राष्ट्र हे शरीर आहे आणि राजा राष्ट्राचा मुख आहे. शरीर रूपी राष्ट्राचं पोषण करण्यासाठी राजा रूपी मुखानं जरूर खावं. आणि राजा 2 मंडळाच्या मध्ये असावा, नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ आणि नियामक मंडळ याच्यामध्ये राजा असावा. कार्यकारी मंडळावर अधिकार राजाचा असावा, पण राजावर अधिकार नियामक मंडळाचा असावा. आणि म्हणून राम राज्य, राम राज्य, राम राज्यचे शब्द कोणी उठलं सुटलं वापरतं. राम राज्य, राम राज्य. राम राज्य येऊ शकत नाही का? राम राज्य बहुमतावर नाही, सर्व मतावर आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या. नाहीतर रामाला राज्यावर बसायला काही अडचण नव्हती. रामाच्या विरोधात त्या काळी फक्त 2 मतं होती, एक कैकई, एक मंथरा. बाकी सगळी मतं रामचंद्राला अनुकूल होती. आता एका पार्टीला 50, दुसरीला 52, पेपरला येतं 2 मतांनी दणदणीत विजय. रामाच्या विरोधात 2च मतं होती, कैकईचं आणि मंथरेचं, तरी राम राज्यावर नाही बसला. 2 विरोधी मताला प्राधान्य देऊन श्रीराम 14 वर्षे वनवासात गेला. पश्चातापानं ती 2 मतं रामासारखी झाली. अयोध्येत 14 वर्षांनी, अयोध्येत जेव्हा सार्वमत आलं तेव्हा रामराज्य झालं. विठ्ठल विठ्ठल बहुमतावर नाही, रामराज्य सर्व मतावर आहे. राजा
राजा दोन मंडळाच्या मध्ये, म्हणून त्याही काळी रामायणामध्ये दोन मंडळे होती. राम राज्याच्या वेळी दोन मंडळे होती, एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळातही 8च सदस्य होते आणि नियामक मंडळातही 8च सदस्य होते. आता लोकसंख्या वाढली, सदस्य वाढले, लोकसभा विधानसभा सगळे पाठ आहे तुम्हाला, पण राम राज्याची यंत्रणा पहा. 8च सदस्य कार्यकारी मंडळात, 8च सदस्य नियामक मंडळात. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत या 8 व्यक्तीचं जे मंडळ होतं हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा, पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ होतं, त्याचं नाव नियामक मंडळ. आणि त्या नियामक मंडळामध्ये सगळे साधू होते. साधू कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयत्ने, जाबाली 8 ऋषीचं मंडळ होतं. कारण त्यागी संत होते सगळे नियामक मंडळात. त्यागी का? कोणी मिंध नव्हतं. साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, आपलं पोर लावलं कामाला, असं मिंध नव्हतं. सगळे लंगोटीवाले साधू होते. आणि म्हणून नियामक मंडळातल्या त्यागी सदस्याचं राजालाही ऐकावं लागत होतं. बिडेस्तव कोणी मागं पुढे बोलायला पाहत नव्हते. म्हणून नियामक मंडळामध्ये पात्रता सदस्याची त्यागी सदस्य असावा. त्यागी म्हणून पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं यासाठी साधू संतांच्याकडे विचारायला येत असे. तसं महाराष्ट्राचे राजे शिवाजी महाराज, त्यांना प्रश्न पडला की हे राष्ट्र चालवावं कसं? का? राजा त्याला म्हणतात जी 5 लक्षणं राजाची आहे. विवाशात, बलिष्यात, साधू विवाह, राजा तरुण असावा, राजा बलवान असावा, राजाचं अंतःकरण साधूचं असावं, राजाजवळ सत्ता असावी आणि राजाजवळ संपत्ती असावी. ही 5 लक्षणं राजाची आहे. राजा तरुण असावा म्हणून तर ज्ञानोबा राजा म्हणतात. काही अर्धवट वाचन करणारी माणसं म्हणतात माहितीये, मुंगी उडाली आकाशी कॅसेट ऐकलं आम्ही आणि चरित्रही वाचलं, केळगाव लाडूडूळ गावला हे पीठ मागत होते त्यांना राजा म्हणतात. अरे राजाच्या व्याख्येत बसतात म्हणून राजा. म्हणजे राजा तरुण असावा. ज्ञानोबा समाधीच्या वेळेला 22 वर्षाचे, विवाशात म्हणून राजा. राजाजवळ संपत्ती असावी. दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ ही संपत्ती. राजाजवळ ताकद असावी. अंगी ऐसे बळ रेडा बोले. किती ताकदवान माणूस असला तर रेडा बोलवल का? एका बुक्कीत रेडा मारल. अचाट शक्तीचे पोचट प्रयोग. पण रेडा बोलवायची ताकद नाही. रेडा अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. अजिबात अक्कल नाही. ट्रक ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो, पण रेडा हायवेच्या मधल्या पांढऱ्या रेषेवरून चालतो. त्याला वाटतं सरकारनं माझ्यासाठी आखून ठेवली. अजिबात हालचाल करत. मागनं गाडी चिकटून लावतो. ड्रायव्हर खाली उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो. 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं दात ओढ चावून रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. इतकी अक्कल ज्या जनावराला नाही. तुम्ही सर्कशी बघितल्या असेल. सर्कशीमध्ये हिंस्र पशु आहे, वाघ आहे, सिंह आहे, अस्वल आहे, पण एकाही सर्कशीत रेड्याचा वापर केला जात नाही. का? रेडे मिळत नाही का त्यांना? ट्रकनं मिळेल ना हा माल. मग रिंग मास्टरना विचारा. ते म्हणतात महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले, रेडे शिकत नाही म्हणून रेड्याच्या भांगडीत सर्कसवाले पडत नाही. अजिबात अक्कल नसते जनावर. किंवा इथे जरी मुंबईची माणसं असली तरी त्यांना जुना अनुभव आहे शेतीचा, खेड्यावरचा. म्हशीचं पारडू वेगळं आणि गाईचं वासरू वेगळं. वासरू सोडा, 1000 गाई धरत असू द्या, शेपटाचा गोंडा वर करतं, हरणासारखे कान टवकारतं, जे पळत जातं ते नेमकं 999 गाई डवलून आपल्याच आईच्या कासेला. इतकी अक्कल वासराला आहे. पण 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या, पारडू सोडा, ते म्हशीकडे जात नाही, आधी सोडणाऱ्याकडे येतं. तुम्ही का हसता? सोडून बघितलं म्हणून. सोडणाऱ्याला वाटतं हे मी प्यायला सोडलं, बैताड चाललं कुठं इकडे. 2-4 थोबाडीत देतं पारडूच्या. मग पारडू म्हशीकडे पाहतं आणि मग अंदाज करतं ज्या अर्थी मालकानं मारलं त्या अर्थी मला प्यायला सोडलं असावं. पण याच्यातली माझी आई कोणती असावी? 20 बांधलेले आहे. मग त्याला वाटतं आता 7:45 वाजायला आले, वेळ कशाला घालवावी, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या कासेला लागतं. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारते लात, जाऊन पडतं मागं. पुन्हा उठतं दुसरीच्या कासेला, पुन्हा तिसरीच्या कासेला. लाता खात पण उदास होत नाही. का? त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लातच मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे.
ही अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून वेद बोलवणारा एकच बलवान तो अलंकापूरचा राजा. अंगी ऐसे बळ येडा म्हणून राजा तरुण असावा, माऊली 22 वर्षाचे. राजाजवळ संपत्ती असावी, दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. राजाजवळ ताकद असावी, अंगी ऐसे बळ रेडा बोले. राजाजवळ सत्ता असावी, उभारीला ध्वज ही सत्ता. आणि राजाजवळ दया असावी. किती दया! ज्यांनी त्रास दिला त्यांच्याच बद्दल मागणी. जे खळाची व्यंकटी सांडो. खळ मरो म्हटलं नाही, खळाची व्यंकटी सांडो. म्हणून माणसं सध्या विज्ञान युगामध्ये शुगर फॅक्टरीचं कौतुक करतात. महाराज काय विज्ञान पुढे गेलं कशावरून? इकडनं ऊस घातला का पलीकडे पोत्यात साखरच. ऊस घातला तरच साखर पडतीन पोत्यात. एरंड किंवा शेवरी घाला बरं कारखान्यात, येते का साखर? अरे ऊसापासून ती प्रक्रिया होऊन साखर होत असते. हे विज्ञान युगातलं फारसं कौतुक नाही. विज्ञान युगामध्ये शुगर फॅक्टरीत इकडनं ऊस घातला तर पलीकडे पोत्यात साखर पडते. त्याच्याही पेक्षा कारखाना संतांचा श्रेष्ठ आहे. इकडनं दुर्जन घाला, पलीकडे सज्जन बाहेर पडतो. आपण सारिखे करीती तात्काळ, आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. म्हणून राजा जे खळाची व्यंकटी सांडो ही दया, सत्ता, संपत्ती, सामर्थ्य आणि तारुण्य ही पाचही लक्षणं ज्ञानोबा जुळतात. म्हणून ज्ञानोबा राय राजा. राजा 5 लक्षणाने युक्त असावा. ही लक्षणं महाराष्ट्राचे राजे शिवाजींना माहिती होती. त्यांना याच्यातली 4 लक्षणं मान्य होती. राजा तरुण असावा, राजा बलवान असावा, राजाजवळ सत्ता असावी, राजाजवळ संपत्ती असावी. हे 4 लक्षणं मान्य होती. पण राजाजवळ दया असावी हे खटकत होतं. शिवाजी राजे विचार करायचे. हे संत सांगतात राजाजवळ दया असावी, आणि आम्ही गुन्हेगारावर जर दया दाखवली तर राष्ट्र चालल कसं? अन्यायासी राजा न करिता दंड. आणि म्हणून महाराष्ट्राचे राजे शिवाजी संत तुकोबारायाच्या चरणी माथा विनम्र करतात. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अहो तुम्ही महाराष्ट्राचे राजे शिवाजी आणि मी एक पताकवाला वारकरी, तुम्ही पाया पडता? मीच पाया पडतो. यात काय नवल आहे? तुकोबाराय पांडुरंगानं दंडवत घालावा एवढा तुमचा अधिकार आहे. मी महाराष्ट्राचा राजा आहे. राजाची लक्षणं मला मान्य आहे. राजा तरुण असावा, मी तरुण आहे. राजाजवळ सत्ता असावी, माझ्याजवळ सत्ता आहे. राजाजवळ संपत्ती असावी, माझ्याजवळ संपत्ती आहे. राजाजवळ सामर्थ्य असावं, माझ्याजवळ सामर्थ्य आहे. पण राजाजवळ दया असावी हे मात्र मला सारखं नडतंय. राजे शिवाजी तुकोबारायला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाच्या चरणी माथा विनम्र करतात आणि सांगतात मी राजा आहे, राजाची लक्षणं मला मान्य आहे, पण त्याच्यातलं एक लक्षण मला सारखं नडतंय तुकोबाराय. राजा तरुण असावा, मी तरुण आहे. राजा बलवान असावा, बल आहे. राजाजवळ संपत्ती, माझ्याजवळ संपत्ती आहे. राजाजवळ सत्ता असावी, माझ्याजवळ सत्ता आहे. पण तुकोबाराय राजाजवळ दया असावी हे मात्र मला पटत नाही. कारण राजानं जर दया दाखवली तर गुन्हेगार सज्जनाला जगू देणार नाही राष्ट्रामध्ये. मग देशाचं काय होईल? प्रश्न अतिशय योग्य आहे शिवाजी राजे, पण उत्तरही तेवढंच तोलामोलाचं आहे. राजाजवळ दया असावीच, पण दया एकांगी नसावी. म्हणजे दयेला 2 अंग आहेत राजे. सज्जनाचं पालन करणं याचंही नाव दयाच आहे, पण सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं याचं नाव सुद्धा दया आहे. आणि निर्दळ आणि निर्दळ दया तिचे नाव भूता
कंटकाचे. दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दया आहे. जसं सज्जनाचं पालन दया, तसं दुर्जनाचा नायनाट याचंही नाव दया. आपल्या पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं पत्नीला वाटत असेल तर पत्नीनं धान्यातले खडे बाजूला काढून नंतर धान्य निवडून दळून आणायचं आहे. जर वजनाला पीठ कमी भरल्यावर पती रागवेल ही भीती जर पत्नीनं बाळगली, तिचा पती खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. निवडावे खडे तरीच दळण ओझगडे. किंवा शेतकरी तुम्ही पहा, ज्याच्याकरता नांगरट घातली शेतकऱ्यानं, जे पेरलं, जे त्याची अपेक्षा आहे उगवावं ते उगवत नाही. पण नांगरट घातली नाही, जे पेरलं नाही ते गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नाही. मग शेतकरी करतो काय? असलेल्या पिकाचं रक्षण करतो आणि त्या गाजर गवताचा नायनाट करतो. भूमिका पहा. जसं खडे फेकून द्यायचे, चांगलं धान्य नीट करून दळून आणायचं धर्म पत्नीचा आहे. असलेल्या पिकाचं रक्षण करणं, पिकाला उपद्रव देणाऱ्या गाजर गवताचा नायनाट करणं धर्म शेतकऱ्याचा आहे. मुलाचं संगोपन करणं, हिताकरता ताडण करणं धर्म बापाचा आहे. तसं सात्विक प्रजेचं पालन करणं आणि प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं राजे हा धर्म तुमचा आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 निवडले तार आधार ते, निवडले तार आधार, निवडले तार आधार, निवडले तार आधार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. तुमचा धर्म आहे राजे. प्रजेचं पालन करणं आणि दुर्जनाचा नायनाट करणं हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. पुढे पुढे तुम्ही पहा, अर्जुनाची सुद्धा तक्रार आहे. जेव्हा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला, सर्वांना गीता माहिती, आणि अर्जुनानं सगळे आपले नातलग बघितले ना, अर्जुनानं तक्रार मांडायला सुरुवात केली. संजय सांगतात, तत्र अपस्यसितान पार्थ पितृण पितामहान आचारान मातृन भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीन सता ससुरान सुहृदश्चैव सेन यौरुभयोरपि. आणि मग बोलायला सुरुवात केली. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज सुख लोभेन हंतुम स्वजन बुद्धेताः. लाजसीना महागुरी कर्मी सुता. काही बोलत नाही देव. दुसऱ्या अध्यायात देवानं व्यावहारिक बोलायला सुरुवात केली. व्यावहारिक. कुतस्त्वा कश्मलम यदम विषमे समुपस्थितम अनार्जुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुन क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वैन उपपदित क्षुद्रम दुर्दय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. या व्यावहारिक बोलण्यानं अर्जुन निश्चित भ्रमातला संशयात आला, पूर्ण विरामातला प्रश्नचिन्हात आला आणि मग पुढे बोलू लागला. कथम भीष्म महम संख्य. तुम्हीच सांगता देवा, संत रुंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे. संत रुंदांना नमस्कार करावा, गुरुदेवाचा आदर ठेवावा. ज्यांच्यापासून विद्या शिकलो मी, त्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोड घेण्याकरता करणे तरी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, मी पार्थू द्रोणाचा केला. अर्जुना, हे सगळे माहिती आहे मला बाबा, तू कोणाचा शिष्य आहे हे सगळे माहिती आहे. पण मी एक विचारू अर्जुना, काय देवा,
सध्या तुझे गुरु द्रोणाचार्य तास घ्यायला आले का तू शिकायला आला इथं? अरे ते कौरवाचे प्रतिनिधी आहे, तू पांडवाचा प्रतिनिधी आहे. ते तुझे गुरु असले तू त्यांचा शिष्य असला तरी गुरु शिष्याचं नातं आश्रमात. आता ते नातं उकरून काढू नको. मग ते कौरवांचे प्रतिनिधी, तू पांडवांचा प्रतिनिधी, गुरु शिष्याचं नातं बाजूला ठेवून प्रतिस्पर्धी या न्यायानं त्यांच्यावरही विजय मिळवणे सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार आसार. किंवा दोन हिंद केशरी पहलवान पण नात्यानं सख्खे मावस भाऊ दोघे हिंद केशरी, आणि दिवाळीच्या आधी 8 दिवसावर त्या दोघांची कुस्ती ठरवली. तालुक्यातून सगळी वर्गणी गोळा केली, मोठं बुलडोजरने रान साफ केलं. जिकडे तिकडे सगळ्या पोस्टर छापलेले, पोस्टर लावलेले, बाभळीला पोस्टर, एसटीला पोस्टर, रेल्वेला, स्टेशनवर, थिएटरच्या पुढं, पानाच्या टपरीला, जिकडे तिकडे पोस्टर्स. 1,51,000 बक्षीस. हिंद केसरी पहलवान 1 महिन्यापासून जाहिरात चाललेली, आणि तो दिवस उजाडला आणि 22 एकर रान जे बुलडोजरनी साफ केलं होतं 2 वाजता पॅक झालं. जागा पुरेना, माणसं झाडावर चढून बसली कुस्ती पाहण्यासाठी, आणि दुपारी 3 वाजता रेवड्यावरच्या कुस्त्या सुरू झाल्या. दोघंही पडले तर मोठमोठ रेवड्या. मग 11 रुपये वाली, मग 51 रुपये वाली, 101 वाली, 51 रुपये, 101, 501, 1100, 11,000, आणि शेवटी मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात 1,51,000 बक्षिसाची कुस्तीचे दोघे हिंद केसरी पैलवान आहे. नात्यानं सख्खे मावस भाऊ आहे. ज्याच्यातलं एक कोरं पान आहे, एक काळ सावळ आहे. तिकडच्या पार्टीनं त्याला आणलं, इकडच्या पार्टीनं याला आणलं. दोघाची 6.5 फूट उंची, 112 किलो वजन, सफरचंद सारखे गाल, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा. दोघही पलवान एकमेकाच्या पुढे आणून उभे केल्यावर सगळ्या प्रेक्षकामध्ये चर्चा सुरू झाली. पलीकडचं भारी आहे बरं का. तो म्हणला अलीकडचंही काही कमी नाही, तू त्याच्या काळ्या वर्णावर जाऊ नको, हे बहादर. पण ते पलीकडचं त्याच्यावर नको जाऊ तू, हे कमी नाही. अशी कुजबूज सुरू झाली. पंचाने सगळे नियम लावून दिले आणि हाताला हात लावले दोघाचे. पंच बाजूला झाले. जेव्हा दोघही वाकले आणि डोक्याला डोकं लावलं, 1 मिनिट झाला, डोकं खाली जाईना दोघाचं, वर येईना, वेल्डिंग केल्यासारखं. सगळीकडे चर्चा सुरू झाली, भानगड काय आहे, डोक्याला डोकं हे कोणती कुस्ती. पंचाने ऐकलं, बारीक चर्चा चालली होती. हा म्हणला, का रे, समजा माझ्या हातून एवढ्या प्रेक्षकात तू जर पडला तो 8 दिवसावर दिवाळी मावशी नाही का खवळेल माझ्यावर. तो म्हणला, मलाही तसंच वाटतं ना, समजा तू पडला तर मला नाही का मावशी रागवायची. हे पंचाने ऐकलं आणि विचारलं, काय चाललं तुमचं. उभे झाले. आम्ही दोघंही मावस भाऊ आहे. बरं, मग ते म्हणतोय तू पडला तर मावशी खवळेल ना, मी म्हणतो तू पडला तर मावशी खवळेल. शाबास. आता नातं आठवलं का तुम्हाला डोक्याला डोकं लागल्यावर. अरे 1 महिन्यापासून वर्गणी गोळा केली, सगळ्या प्रेक्षक तुमची कुस्ती पाहायला आला. आमचं टाळकं लाल करतील लोक. आता मावस भावाचं नातं घरी. तुम्ही दोघेही प्रतिस्पर्धी आणि प्रतिस्पर्धी असल्यामुळे मावस भावाचं नातं बाजूला ठेवून एकमेकाला आसमान दाखवणं आता तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार आसार, निवडिले सार आसार. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार आसार. हे सार आणि आसार, जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे, आसार टाकून द्यायचं असते. सार ग्राह्य, आसार त्याज्य आहे. म्हणून काही काही पदार्थ तुम्ही पहा. बदाम, त्याच्या विरुद्ध खारक, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. विरुद्ध अर्थ शब्दात नाही, मी पटवून देतो. साराच्या दृष्टीनं बदामच्या विरोधात खारक आहे, खारकेच्या विरुद्ध बदाम आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारक जशी बदाम खाल्ली तशी नाही, आता उलट. आता खारकेचा वरचा भाग खायचा आणि आतला फेकायचा.
बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा, खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा, आंब्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, मधला चाखायचा. हे दोन्हीच्या विरोधात केलं. आंब्याचा वरचा भाग फेकायचा साल, आतला भाग फेकायचा कोय आणि मधला घ्यायचा रस. म्हणून हे दोन्हीच्या विरोधात. मग खारकेच्या विरुद्ध बदाम, बदामच्या विरुद्ध खारक, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. पुढचं सगळे कळलं का? बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा, खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा, आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा, पेढ्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधलाही फेकायचा. काय खायचं? अख्खाचा अख्खा खायचा. हे संपूर्ण सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे आणि असार आहे ते टाकून द्यायचं आहे. देशाच्या दृष्टीनं सार भाग संत, सती आणि शूर, असार भाग कपटी, कायर आणि क्रूर. हे दोन शब्द लक्षात घ्या. तीन सजावत देशको, सती संतवर शूर, तीन लजावत देशको, कपटी, कायर, क्रूर. म्हणून आमच्या संतांची मागणी आहे, भगवान तुम्हारे दरबार में हम एक फरियाद करते हैं, मत कर ऐसे पापियन को पैदा जो दुनिया को बर्बाद करते हैं. आदमी लुट जाते हैं जिंदगी भर, आदमी लुट जाता है एक मकान बनाने में, तुम्हें शर्म नहीं आती बस्तियां जलाने में. मत कर ऐसे पापियन को पैदा जो दुनिया को बर्बाद करते हैं. आणि कदाचित असे जन्माला आले तर संताची विनवणी आहे, जे खळाची व्यंकटी सांग. विंचू वाईट नाही, त्याची नांगी वाईट आहे. तेवढी नांगी काढली की तो हरिभक्त पराय नाही, काही करत नाही. एवढ्यासाठी विंचू मारायचा नाही, त्याची नांगी कमी करायची. जसं दुर्जन मारायचा नाही आमच्या संताचं ठरलं, त्याचा दुर्जनपणा घालवायचा, जे खळाची व्यंकटी सांग. म्हणून देशाचं नाव वाढवणारे तिघ आहे, सती, संत आणि शूर. देशाचं नाव घालवणारे तिघ आहे, कपटी, कायर आणि क्रूर. कपटी, कायर आणि क्रूर हा त्याज्य भाग आहे. सती, संत आणि शूर हा ग्राह्य भाग आहे. देशाच्या हितासाठी सतीची, संताची, शूराची गरज आहे आणि देशाचं वाटोळे करणारे कपटी, कायर, क्रूर म्हणून याची आवश्यकता नाही. आवश्यकता म्हणून हा असार भाग आहे. त्याकरता शब्द आहे, सार ग्रहण करा आणि असार टाकून द्या. असार कपटी, कायर, क्रूर. सार सती, संत आणि शूर. निवडिले सार असार, वाजवा सर्वजन, शाबाश. जिनको जिनको हाथ दिए भगवान ने सब ताली बजाओ. भगवान देख रहा है, कौन ताली नहीं बजा. आपका रग रग पावन हो रहा है. बहुत पुण्य किया होगा पूर्वजों ने जो भजन कर रहे.
दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्देण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे विठ्ठल विठ्ठल आणिक निर्दयन कंटकाचे दुर्जनाचा नायनाट आणि सज्जनाचं रक्षण. मग तुकोबाराय दुर्जनाचा नायनाट करा म्हणजे दुर्जन माणसच की नाही? हा माणसच. मग तुमच्यासारख्या संतांनी दुर्जनाला मारा, मग दुर्जन ही माणसच आहे आणि तुमच्यासारख्या संतांनी माणसं मारा ही शोभते का तुम्हाला? आणि ती दुर्जन माणसं मारणं म्हणजे पाप नाही का होणार? पाप नाही होणार. म्हणजे माणसं मारणं पाप नाही. अरे कृती एक असू द्या तरी नावं दोन येतात. आपण मी पटवून देतो आपणाला. एकानं चाकूचे वार केले भर दिवसा दुपारी, खाली पडला रक्ताच्या थारोळ्यात. पोलीस आले, पकडलं त्याला. खुनी हल्ला केल्याबद्दल अटक झाली. दिवसा 12 वाजता खुनी हल्ला केला, अटक झाली त्याला. एक आपल्या बापाला डॉक्टरकडे घेऊन गेला. पाय तपासला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं गुडघ्यातून तोडावा लागतो. साहेब माझा एक भाऊ दिल्लीला आहे, त्याला येऊ द्या, 15 दिवसानं निर्णय. 15 दिवसानं कमरीतून काढील. आताच बोल. मग आताच्या आता गुडघा तोडा साहेब. मग करा सही. खर्च किती साहेब? 10,000 रुपये. ठीक आहे तोडा. सही केली म्हणजे बापाचा पाय तोडायला परवानगी दिली असाच अर्थ की नाही? दिवसा 12 वाजता झोपवलं टेबलवर आणि मुलाच्या समोर त्याच्या जन्मदात्या बापाचा पाय डॉक्टरनी तोडला गुडघ्यातून, तरी मुलगा खुश झाला. 10,000 रुपये दिले ना आभारी आहो म्हणून वापस आलं पुढे. इकडे चाकूचे वार केले, खुनी हल्ला म्हणून त्याला अटक झाली आणि याच्या बापाचा पाय तोडला तर यानं 10,000 रुपये डॉक्टरला दिले. कृती एक आहे. हे नसल पटत. एक वाटमाऱ्याचा धंदा करतो. एका रात्रीमध्ये 20 प्रवासी मारले त्यांनी. 20 प्रवासी. आणि एक देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर हत्यार खांद्यावर घेऊन उभा राहतो. परदेशाचे 20 जवान ठार केले. दोघाची कृती एक आहे. यानं 20 प्रवासी मारले, त्यानं परदेशाचे 20 जवान मारले. दोघांना कृती एक केली. पण याला सगळे लोक खुनी म्हणत आणि त्याला सर्वजण देशभक्त म्हणतात. तसं कृती एक असली तरी नाव भिन्न असतात. म्हणून दुर्जन मारणं पाप नाही राजे. दुर्जन मारणं पाप नाही. पाप नाही राजे. दुर्जन मारणं पाप नाही तुकोबारा. पाप नाही राजे. मग दुर्जन मारणं पाप नाही तर नेमकं पाप म्हणजे काय? पाप त्याचे नाव पाप म्हणजे नेमके काय? पाप त्याचे नाव न विचारिता नीत, अनितीनं वागणं, नीतिबाह्य व्यवहार करणं, जी वस्तू आमची नाही तिच्यावर हक्क दाखवणं, बळजबरीनं बळकावणं, बस याला पाप म्हणतायत राजे.
पाप त्याचे नाव न विचारिता नित. एका श्रीमंतानं श्रीमंतालाच निमंत्रित केलं. मोठा वाडा होता, खेड्यातली गोष्ट. आणि 25 श्रीमंत जेवायला आले. 25लाच निमंत्रित केलं होतं. आतून कडी लावून घेतली. घरमालक श्रीमंतानं स्वतः चावी खिशात ठेवली आणि 25 लोकांची पंगत बसली. त्याच्या स्वतः घरमालक बसला. बरं, श्रीमंतीचा थाट होता. बसायला पाठ, पाठीला पाठ, ताटाला पाठ, चांदीचं ताट, चांदीची वाटी, फुलपात्र, चांदीचं तांब्या, चांदीचा त्या ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भाजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोळे. तुम्हाला आठवण ते 42 पदार्थ. आणि जेवण उरकली. झाली जेवण, लगेच होतात. जेवण झाल्यावर मग सगळी श्रीमंत गाद्यावर बसले लोडाला टेकून. आणि मग पानदान आलं. पानदान श्रीमंतीच्या थाटाला शोभेल असं सोन्याचं पानदान. 2 फूट लांबीचं आणि 1.5 फूट रुंदीचं पानदान सोन्याचं. आणि त्याच्यात वेलदोड्यासाठी वाटी होती, ती सोन्याची, निदान 1/2 किलो वजनाची होती. एका श्रीमंतानं लक्ष ठेवलं, म्हणले पानदान नाही नेणं शक्य, पण वाटी जमते. पण लाईट आहे, लाईट आहे. जवळ आलं पानदान, वाटीतले वेलदोडे खाताना वाटीचं वजन पाहिलं, 1/2 किलो वजनाची आहे. 1-1.5 लाख रुपयाचा फायदा होतो. पण लाईट आहे, लाईट गेली पाहिजे. वाटी करतो गायब, इतक्यात गेली लाईट. काय पुण्य केलं होतं कोणाचं. वेलदोडे वतले पानदानात, वाटी घातली खिशात. 5च मिनिटात आली लाईट. श्रीमंताचे नोकर घाबरले. मालक, वाटी नाही, वाटी नाही, वाटी गायब, वाटी नाही, वाटी नाही. मग श्रीमंत घरमालक थोडंसं वाईट वाटलं, पण विचारलंच. इथे जमलेल्या श्रीमंतांनो, तिथलं सांगतोय मी, आज पेटवलं तरी 2-2 महिने विझणार नाही इतकी श्रीमंती देवानं प्रत्येकाला दिली असताना वाटी चोरीला जावी, आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. कदाचित चुकून कोण खिशात घातली असल. तर मी इथं टेबल ठेवतो, टेबलवर सोन्याचं तबक ठेवतो. आपल्या जागेवरून उठायचं, वाटी इथे आणून ठेवायची, जागेवर जाऊन बसायचं. पण कोणी येणार नाही, मला माहिती आहे. एवढ्या समाजात जो येईल तो चोरटा ठरणार आहे. मी एक युक्ती करणार आहे. 10 मिनिट लाईट घालवण्यात येईल. मग अंधार पडला म्हणजे ज्यानं वाटी चोरली त्यानं उठायचं, या सोन्याच्या तबक मध्ये वाटी आणून ठेवायची आणि पुन्हा जागेवर जाऊन बसायचं. मंजूर आहे. 49 लोकांनी हात वर केले. मंजूर आहे. आणि लाईट घालवली. 10 मिनिट अंधार, 10 मिनिट. आणि 10 मिनिटानं पुन्हा लावली. काय झालं? वाटी तर आली नाही, तबक चोरी गेलं. याला म्हणतात पाप त्याचे नाव न विचारिणी. पाप त्याचे नाव, पाप त्याचे नाव न विचारिणी. पाप त्याचे नाव भलतेची उन्मत्त करी सदा. दुर्जन मारणं हे पाप नाही राजे, अनितीनं वागणं याचं नाव पाप आहे. देहाला आपलं म्हणणं ही सुद्धा पापच आहे का? देह आपला नाही, तो उसना आणलेला आहे. याच्यावर 4 हक्कदार आहे. याचा बाप म्हणतो मुलगा पठ्याचा, बाळू म्हणतो देह माझा, यमराज म्हणतात देह आमचा, आणि पंचभूत म्हणतात देह आमचा. मग 4 जर वस्तूवर हक्क दाखवता तर 4ची वस्तू मालकीची का सार्वजनिक? मग सार्वजनिक वस्तूला माझी म्हणणं याचं नाव पाप आहे. देह को मैं मानना ये सबसे बड़ा पाप है. सब पाप इनके बच्चे है, ये सबका बाप है. मी देह म्हणता ब्रह्मत्या कोटी येऊन या पाटी थापटी ते. आणि म्हणून पाप त्याचे नाव न विचारिता नित, भलतेची उन्मत्त करी सदा. बस एकदा हे सूत्र चुकलं की मग वाटेल ते करायला तो मोकळा होतो. पाप त्याचं नाव आहे बाबा. दुर्जन मारणं नाही, त्याचं नाव पाप नाही, उलट तुमचा धर्म आहे राजे, उलट धर्म आहे. आणि बरं का राजे, हा त्रास तुम्हालाच आहे असं नाही, आम्हाला सुद्धा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड
दुर्जनाचा नायनाट हे तुम्हा करणे काम. धर्माचं पालन आणि पाखंड खंडन हे आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. सिंग वाढवावे नाम. सिंग वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची सिंग वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा नायनाट हे तुम्हा करणे काम. तुम्हाला आम्हाला यात नवल नाही देवाला सुद्धा. तुका म्हणे धर्म रक्षावयाचा. तुका म्हणे बोलू नका कोणी. एक 5 मिनिट रक्षावयाचा. फक्त 5 मिनिट. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. वेआटी जन्म घेणे देवाच. वेआटी जन्म घेणे देवाच. वेआटी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा धर्मनीतीचा ऐकावा देवाच. वेआटी जन्म घेणे देवाच. वेआटी जन्म घेणे देवाच. वेआटी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा. नीतीचा ऐकावा व्यवहार. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवास हे आटी जन्म घेणे. देवाला सुद्धा जन्म घ्यावा लागतो तो केवळ धर्म रक्षणासाठी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला परमात्म्याला सुद्धा अवतार घ्यावा लागतो. म्हणून रामचंद्र प्रभू भगवान गोपाल कृष्ण आपण विचार करा. राम प्रभूनं रावण मारला. गोपाल कृष्णाने कंस मारला. रामचंद्रानं रावण मारला आणि लंकेतली सगळी संपत्ती माल ट्रकनं अयोध्येत आणली. असं वाचलं कुठं? रामचंद्रानं रावण मारला आणि त्याचाच भाऊ बिभीषण लंकेचा राजा केला. भगवान गोपाल कृष्णानं कंस मारला आणि त्याचंच म्हातार उग्रशन राज्यावर बसवलं. म्हणजे रामचंद्राचं भांडण रावणासोबत नाही आणि गोपाळ कृष्णाचं भांडण कंसासोबत नाही. भगवान व्यक्तीसोबत भांडूच शकत नाही आणि व्यक्तीसोबत भांडला तर तो भगवानच ठरत नाही. मग भांडण कोणासोबत? भांडण अधर्मासोबत आहे. अधर्मासोबत. रावण अधर्मी आहे म्हणून मारला. विभीषण धर्मी आहे म्हणून राज्यावर बसवला. कंस अधर्मी आहे म्हणून मारला. उग्रसेन धर्मी आहे
म्हणून राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं म्हणजे धर्माची संस्थापना करणं. तुका म्हणे धर्म रक्षावया, तुका म्हणे धर्म रक्षावया. देवाचे आठ जन्म घे, धर्म हा सावयव पदार्थ नाही, धर्मीच्या आश्रयाने असतो. म्हणून धर्मीला उपद्रव करणारे अधर्मी मारणं याचं नाव धर्म ठरतो. आणि म्हणून रामचंद्र प्रभू आणि श्रीकृष्ण भगवान दोघांचा विचार करा, एकदम विरोधाभास आहे. विरोधाभास म्हणजे एकमेकाच्या विरोधात उभे नाही, पण विरोधाभास. राम शब्दामध्ये एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ अक्षर नाही. इथून विरोध आहे दोघांचा, नामापासून विरोध, जन्मापासून विरोध. रामाचा जन्म भर दुपारी, कृष्णाचा अर्ध्या रात्री. रामाचा जन्म शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा सेंट्रल जेलमध्ये. विरोधाभास. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. कृष्णाचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. पण दोघांनी प्रारंभ केला तो राक्षसीने मारण्यापासून. रामचंद्रानं पहिल्यांदा मारली ताटिका, गोपालकृष्णानं पहिल्यांदा मारली पुतना. आणि प्रश्नही विचारला गेला, राक्षस मारण्यासाठी अवतार घेणारे तुमचे देव राक्षसिनीपासून सुरुवात का करतात? उत्तर दिलं आमच्या देवाने की इथं आल्यावर निर्णय बदलला. राक्षस मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा राक्षसांना निर्माण करणाऱ्या राक्षसीने आधी मारणं महत्वाचं वाटलं. दुर्गुण खत्म करणे के पहिले दुर्गुण जहां से पैदा होते है. दोघांना तिथून सुरुवात केली. म्हणून रामचंद्र प्रभू आणि गोपाळ कृष्ण, तुम्ही विचार करा, दोघांनी अवतार घेतला कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. तुका म्हणे धर्मरक्षा वयासाठी. देवाचे आठी जन्म घेणे, धर्मनीतीचा एक हवा व्यवहार, निवडिले सार सार. हे तुम्हाला आज खूपच त्रास झाला असेल, पण वारकऱ्याला त्रास होत नाही का? इथे जमलेले सगळे वारकरी आहे, ज्यांच्या हृदयामध्ये ज्ञानोबा तुकाराम विराजमान आहे, पंढरीचा राजा विराजमान आहे. आणि म्हणून कशाची तमा न बाळगता घरची भाकरी बांधून मगाच्या वक्त्याने आपल्या भाषणात सांगितलं. नाहीतर समाज आणून सुद्धा येत नाही. हे कायद्यानं नाही होतो. कायदा काय करतो? कायदा फक्त भीती दाखवतो, भीती. नाही तर मी असं विचारतो, आता एवढा जनसमुदाय आहे या ठिकाणी, एवढा जनसमुदाय, तरी थोडासा विचार करा. सुई पडेल तरी आवाज येईल इतकी शिस्त आणि शांतता आहे. आणि याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. आमच्या चोपदार महाराजांनी काठी उचलली, वर केली तर 5 लाख समाज जाग्यावर थांबतो, दगडाच्या मूर्त्यासारखा. वारकरी संप्रदायापासून शिस्तीचं शिकवण तुम्ही घ्या. वारकरी संप्रदायामध्ये शिस्त, शांतता. आपण विचार करा. नाहीतर आता मी अर्धा मिनिट शांतता ठेवली, तेवढी ठेवण्यासाठी इतका समाज असता तर किती पोलीस लागले असते. तुम्ही डोकं चालवा. अरे ट्रक पाठवून माणसं येत नाही. ट्रक पाठवून इथं कोणाला काही पाठवलं नाही, कोणी निमंत्रण दिलं नाही. पण काल माझ्या पांडुरंगाचा सोहळा आहे, माझ्या पांडुरंगाचा. प्रत्येकाच्या हृदयात पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकाराम विराजमान झालेले आहे. आणि म्हणून घरच्या भाकरी बांधून माझ्या माता मावल्या, वडीलधारी मंडळी, महाराष्ट्रातून या ठिकाणी मंडळी आली. का? आमच्या पांडुरंगाचा सोहळा, पांडुरंगाचा. आणि तोही आमच्या महाराष्ट्राच्या राजधानीत. आणि म्हणून राजधानीतला सोहळा पाहण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातले वारकरी कशाचा विचार न करता या ठिकाणी आलेले आहे. हे फक्त इथं घडतं, कायद्यानं नाही हो. कायदा भीती दाखवतो, भीती. कायदा काय करतो? दारू पिणाऱ्याला 250 रुपये दंड, हा कायदा. पण पिणार असं वस्ताद असतं, 250 रुपये घेऊन घरून निघतं. 25 दारूसाठी 250 दंडासाठी. अरे याच्या नाही सुटत. हे इथं घडतं, इथं परमार्थात. म्हणून जिथे रोमांचित अंग होतं,
आता इकडून गेलो की घरातल्या सगळ्या बाटल्या फोडून काढतो आणि मेलो तरी हात लावणार नाही, असा परिणाम संताच्या वचनामध्ये ताकद आहे. असा परिणाम संताच्या वचनामध्ये. बस खूप वेळ घेतली मी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर शिवाजी पार्क वरती कीर्तनाची परंपरा. आता हे कीर्तन म्हणजे मुंबईच्या ऐतिहासिक जीवनामधलं महाराजांचं ऐतिहासिक कीर्तन आहे. लक्षात आलं का? या ऐतिहासिक कीर्तनामधून आपला सर्वांना आनंद मिळाला. महाराजांनी आम्हाला प्रेम दिलं, महाराजांनी मुंबईकरांची कृपा केली. अशीच कृपा असू द्यावी अशी विनंती करतो. आणि महाराजांनी प्रेम दिलं त्याबद्दल महाराजांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय विठ्ठल. आ बोलिले कुरे करा क्षमा बरा महाराज. नाही विचारिला ते कारण करा क्षमा बरा महाराज. का म्हणे जाणे स्वराचा महाराज करा क्षमा बरा महाराज. ज्ञानदेव विश्वात्मकी देवी येणे वागेल तुझावे तुझो निमंत द्यावे. विश्व प्रार्थना कळांची व्यंकटी सांडो तया तत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र शिवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांशील तो लाहो. प्राणीदास वर्ष दे सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त भूमंडळी भेटो तुया भूता. झाला कल्पतरूचे अरब चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मिळते लांछन. मार्दंड जे तापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी ती लोकी. भजिलो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्टविजय हे तमने श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान बसाहो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. शिवा